नमस्कार. डॉक्टर किरण वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रतीक्षा भन्सळे आज तुम्हाला फायमोसिस आणि पॅराफायमोसिस बद्दल सांगणार आहे. तर आपण फायमोसिस आणि पॅराफायमोसिस दोन्ही गोष्टींची डेफिनेशन पाहणार आहोत. त्याची व्याख्या, त्याचे कॉजेस, त्याची कारणं, त्याचे क्लिनिकल फीचर्स, लक्षणं, त्याचे कॉम्प्लिकेशन्स, काय परिणाम होतात आणि त्याची ट्रीटमेंट, उपचार आपण पाहणार आहोत. तर आता आपण फायमोसिस आणि पॅराफायमोसिसची डेफिनेशन पाहूयात, पण त्याआधी मी तुम्हाला थोडी अॅनाटॉमी सांगू इच्छिते. तर मी जो लेफ्ट साईडला दिलेला आहे तर तो पेनिसचा क्रॉस सेक्शन आहे. ठीक आहे. तर पेनिसमध्ये 3 इरेक्टाईल टिश्यूज असतात, 2 कॉर्पोरा कॅव्हर्नोसा आणि मध्ये खाली कॉर्पोरा स्पॉन्जिओसम. ठीक आहे. तर हेच मी उजवीकडे दाखवलेलं आहे की बघा, 2 डावीकडे पिंक कलरचे कॉर्पोरा कॅव्हर्नोसा आणि मध्ये आणि खाली कॉर्पोरा स्पॉन्जिओसम. त्याच्याच वरती डिस्टल एंडला पेनिसच्या एक कोनिकल स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. एनलार्ज कोनिकल स्ट्रक्चर आहे, त्याला आपण ग्लान्स ऑफ पेनिस म्हणतो. आणि आजूबाजूला स्किन आहे, पेनिसची स्किन आहे. ठीक आहे. आणि जे खालचा एंड आहे ग्लान्स पेनिसचा, त्याला आपण कोरोना ग्लँडिस असं म्हणतो. ठीक आहे. आणि खाली डाव्या बाजूला बघा, मध्ये ग्लान्स पेनिस दाखवलेला आहे आणि त्याच्यावरती जी पेनिसची स्किन आहे ती पुढे स्वतःवर फोल्ड होऊन त्याने प्रिप्यूस बनलेला आहे. ठीक आहे. जी स्किनचा फोल्ड आहे त्याला आपण प्रिप्यूस म्हणतो. आणि ग्लान्स पेनिसवर एकदम वर मध्ये आणि खाली आपल्याला एक्सटर्नल युरेथ्रल मिएटस दिसतं, ज्यामधून मेलचं युरिन आणि सेमेन दोन्ही बाहेर पडतं. ठीक आहे. तर at the neck of the penis, the skin of the penis is folded upon itself to form the prepuce or foreskin, which covers the glans. Glans is the enlarged conical structure at the distal end of the penis for a variable distance. तर फायमोसिस काय आहे? It is a narrowing of the distal end of the prepuce foreskin, which prevents its retraction over the glans penis and may interfere with the micturition or passage of the urine. म्हणजे डिस्टल एंडला पेनिसच्या, ठीक आहे, जे फोरस्किन किंवा प्रिप्यूस असतं ते युजली थोडं त्याला ओव्हरलॅप करतं, एक्सटर्नल युरेथ्रल मिएटसवर थोडं ओव्हरलॅप करू शकतं आणि युरिनेशन करताना ते प्रिप्यूस मागे रिट्रॅक्ट होतं. ठीक आहे, जेणेकरून युरिनेशनची प्रोसेस कम्फर्टेबल होईल. पण फायमोसिस मध्ये काय होतं, ही स्किन मागे रिट्रॅक्टच होत नाही. हे युजली लहान मुलांमध्ये जास्त दिसतं. तर ही स्किन मागे रिट्रॅक्टच होऊ शकत नाही, त्यामुळे युरिन फ्लोची जी प्रक्रिया आहे, लघवी करण्याची जी प्रक्रिया आहे, त्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन येते. ठीक आहे, त्यामध्ये अडथळा निर्माण होतो. ह्याला म्हणतो आपण फायमोसिस. तर मग पॅराफायमोसिस काय आहे की ह्यामध्ये तर लघवी करण्याची प्रक्रिया सोयीस्कर असते. म्हणजे नॉर्मली आपण युरिनेट करताना काही प्रॉब्लेम येत नाही मेल्समध्ये. पण काय होतं की हे जे प्रिप्यूस आहे ते ग्लान्सवर मागे असं टाईट स्टिक होतं. ठीक आहे. So prepuce is just sufficiently tight to get stuck on the glans posteriorly on erection and thus interfere with the copulation. तर जेव्हा जेव्हा सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेत हे ग्लान्स पेनिस मागे रिट्रॅक्ट होणं गरजेचं असतं, पण हे खूप स्टक होऊन बसतं आणि त्यामुळे मेल्सला कोप्युलेट करता येत नाही किंवा सेमेन इव्हॅजिनेट करण्याची प्रक्रिया करता येत नाही. हे झालं पॅराफायमोसिस. तर आता फायमोसिसचे कॉजेस बघूयात. मोस्टली कंजेनायटल, तर लहान मुलांमध्ये लहानपणापासून हे त्यांच्यात दिसतं. 5 वर्षापर्यंत एकतर हे फिजिओलॉजिकल किंवा कॉमन असतं. तर मोस्ट कॉमन टाईप सीन इन यंग पेशंट्स अप टू 5 इयर्स ऑफ एज इट इज कॉमन. त्यानंतर सेकंडरी टू क्रोनिक बॅलॅनोपोस्थायटिस किंवा ज्यांना क्रोनिक इन्फ्लेमेटरी कंडिशन आहे किंवा क्रोनिक डायबिटीज पेशंट्समध्ये पण सुद्धा हे दिसते. तर बॅलॅनोपोस्थायटिस म्हणजे काय? बॅलॅनायटिस मीन्स इन्फ्लेमेशन ऑफ ग्लान्स पेनिस अँड पोस्थायटिस मीन्स इन्फ्लेमेशन ऑफ द प्रिप्यूस. तर आपण ग्लान्स पेनिस काय आहे आणि प्रिप्यूस काय आहे ते पाहिलं आहे. तर त्याचं इन्फ्लेमेशन म्हणजे दोघांचं इन्फ्लेमेशन मिळून आपण त्यांना म्हणतो बॅलॅनोपोस्थायटिस. तर हे डायबेटिक पेशंट्समध्ये बॅलॅनोपोस्थायटिस सुद्धा कॉमनली दिसतं. ठीक आहे. त्यानंतर शँकर, तर सिफिलिस झालेल्या पेशंट्समध्ये जे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीज आहे तर त्यामध्ये सुद्धा अल्सर किंवा सोर दिसतो. ठीक आहे, पेनिसवर. तर त्याला शँकर म्हणतो आपण. त्यामुळे सुद्धा फायमोसिस होऊ शकते किंवा कॅन्सर झालं पेनिसचं. ठीक आहे, कार्सिनोम ऑफ द पेनिस, त्यामुळे सुद्धा फायमोसिस होऊ शकतं. तर फायमोसिसचं काय आहेत क्लिनिकल फीचर्स? एक तर इनेबिलिटी टू रिट्रॅक्ट द प्युपिस, हे आपण पाहिलं. त्यानंतर इन चिल्ड्रन बलूनिंग ऑफ द प्युप्यूस, त्याला सेकंड ब्लॅडर असं म्हणलेलं आहे, कॅन बी सीन विच इज डायग्नोस्टिक ऑफ द फायमोसिस. तर तिकडं असं फुगवटा दिसतो आपल्याला एंड डिस्टल एंडला.
त्या ग्लान्स पेनिसच्या बाहेरची जे प्रिप्यूसची स्किन आहे तिकडे जरा आपल्याला फुगवटा दिसतो. बिकॉज ऑफ द फायमोसिस दे आर मोर प्रोन फॉर बॅलोनोपोस्थायटिस बिकॉज ऑफ इनएबिलिटी टू क्लीन द ग्लान्स. तर काय होतं, तिकडे थोडं युरिन असं अक्युमुलेट होऊन बसतं, तर त्यामुळे तिकडे इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात, कारण ग्लान्स आपल्याला नीट क्लीन करता येत नाही. ठीक आहे, फायमोसिसमुळे. तर आता कॉम्प्लिकेशन्स काय आहेत फायमोसिसचे? कार्सिनोम ऑफ द पेनिस, कॅन्सर होऊ शकतो पेनिसचा, किंवा पॅराफायमोसिस. पॅराफायमोसिस आपण काय आहे ते पाहिलं आहे. ठीक आहे, आणि ट्रीटमेंट ऑफ फायमोसिस काय आहे? सर्कमसिशन, रिमूव्हल ऑफ द प्रिप्यूस. तर जे काय एक्सेस स्किन आहे जी ऑब्स्ट्रक्ट करते, अडथळा निर्माण करते युरिनेट करण्याच्या प्रोसेसला, त्याला त्या एक्सेस स्किनला आपण काढून टाकतो. ठीक आहे, त्याला म्हणतात सर्कमसिशन. हे झाले कॉजेस, क्लिनिकल फीचर्स, कॉम्प्लिकेशन्स, ट्रीटमेंट अँड डेफिनेशन ऑफ फायमोसिस. आता पॅराफायमोसिस पाहूया. आता पॅराफायमोसिस ही एक अक्वायर्ड कंडिशन आहे. जसं की फायमोसिस कंजेनायटल होती किंवा लहान मुलांमध्ये 5 वर्षापर्यंत होती, तर फायमोसिस हे अक्वायर्ड आहे. तर ह्यामध्ये काय होतं हे पाहू आणि मग त्याची कारण पाहू. द प्रिप्यूस इज रिट्रॅक्टेड बॅक अँड ड्यू टू इडिमा इट कॅन नॉट बी रिपोझिशन्ड बॅक इफ नॉट रिपोझिशन्ड इनिशियली. तर खूप इडिमा झाल्यामुळे ही जी प्रिप्यूसची स्किन आहे ती मागेच रिट्रॅक्टेड राहते. ठीक आहे, आणि ते टाईट करून टाकते, पेनिसच्या खाली अशी कॉन्स्ट्रिक्शन रिंग बनवते. ठीक आहे, त्याला टाईट करून टाकते आणि त्यामुळे पॅराफायमोसिस होतं. ठीक आहे, तर याचं कॉज काय? ही स्किन अशी मागे का रिट्रॅक्टेड राहते? इडिमामुळे, पण का? ठीक आहे, आणि पुन्हा ती पुढे का नाही येऊ शकत? इट मोस्ट, आणि त्यामुळे सेक्शुअल इंटरकोर्समध्ये सुद्धा अडथळा येतो. तर इट मोस्ट कॉमनली रिझल्ट फ्रॉम अननोईंगली फेलिंग टू रिपोजिट बॅक द प्रिपेस आफ्टर रिट्रॅक्टिंग इट फॉर अ प्रोसिजर लाईक कॅथेटरायझेशन. तर जे युजली जेव्हा मेल्समध्ये कॅथेटरायझेशन करतो आपण, तेव्हा ही स्किन आपणच मागे रिट्रॅक्ट करत असतो. ठीक आहे, आणि कॅथेटरायझेशन झाल्यावर आपल्याला ती पुन्हा रिपोजिट करायची असते, बॅक टू इनिशियल पोझिशन करायची असते, पण बऱ्याच वेळा ते पॉसिबल होत नाही बॅक टू इनिशियल पोझिशन करणं. आणि मग असंच जास्त काळासाठी किंवा नाही का जास्त वेळासाठी राहिलं की मग पॅराफायमोसिस होऊ शकतं, किंवा सेक्शुअल इंटरकोर्स नंतर सुद्धा हे होऊ शकतं. तर मग त्यामुळे काय होतं, इडिमा होतो. ठीक आहे, तर इडिमा ऑफ द प्रिप्यूस लीड्स टू स्वेलिंग. ठीक आहे, सूज येते, वेनस कंजेशन. ठीक आहे, अँड फर्दर इडिमा. तर तिकडे वेनस ब्लड जास्त अॅक्युमुलेट झाल्यामुळे तिकडं सुद्धा इडिमा होऊ शकतं. त्यानंतर आर्टेरियल कॉम्प्रोमाइज, एवढं जास्त प्रेशर क्रिएट झाल्यामुळे जे आर्टेरियल फ्लो आहे पेनिसचा तो सुद्धा कॉम्प्रोमाइज होतो, तो सुद्धा कमी होतो. ठीक आहे, फॉर्मेशन ऑफ कॉन्स्ट्रिक्शन रिंग अराउंड द बेस ऑफ द ग्लान्स. तर ग्लान्सच्या खाली असे टाईट बँड बांधल्याप्रमाणे असं कॉन्स्ट्रिक्शन तयार होतं. ठीक आहे, आणि त्यामुळे म्हणजे पॅराफायमोसिसमध्ये हे सगळं होतं. तर हे असं टाईट रिंग झाल्यामुळे काय होतं, तर ह्याचे क्लिनिकल फीचर्स काय, तर सिव्हिअर पेन इन द ग्लान्स पेनिस. ठीक आहे, खूप पेन होतं, आणि ग्रॉस स्वेलिंग ऑफ द रिट्रॅक्टेड प्रिप्युशियल स्किन अँड इडिमा ऑफ द डिस्टल ग्लान्स पेनिस. तर स्वेलिंग आणि इडिमा, तर सिव्हिअर पेन, स्वेलिंग आणि इडिमा हे 3 गोष्टी आपल्याला पॅराफायमोसिस मध्ये दिसतात. तर ट्रीटमेंट काय? एक तर सेडेशन देतो, सेडेट करतो आपण पेशंटला. त्यानंतर 10 ते 15 ml सलाईन मध्ये आपण 250 युनिट्स हायलोरिनिडेजचं इंजेक्शन देतो. ठीक आहे, कुठे देतो आपण? हे जिथे कॉन्स्ट्रिक्शन रिंग, तर टाईट बँड फॉर्म झालाय ग्लान्स पेनिस खाली. ठीक आहे, त्या प्रिप्युशियल स्किन मध्ये आपण ते देतो. ठीक आहे, इंजेक्शन हायलोरिनिडेज. आणि 5 ते 10 मिनिटांनंतर जेव्हा तो इडिमा, ती सूज कमी झाली आहे, तर थोड्या हलक्या मॅनिप्युलेशनने आपण पुन्हा ते पॅराफायमोसिस बॅक टू नॉर्मल पोझिशन आणू शकतो. आणि बऱ्याच वेळा आपण एक डोर्सल स्लिट, मागच्या बाजूला त्या स्किनच्या, प्रिप्युशियल स्किनच्या एक हलकं स्लिट किंवा इन्सिजन पण देतो, सो दॅट रिडक्शन करता येईल, पुन्हा त्या पॅराफायमोसिसला जागेवर आणता येईल. आणि बऱ्याच वेळा सर्कमसिजन सुद्धा करावं लागतं त्यानंतर. त्यानंतर याचे कॉम्प्लिकेशन्स काय आहेत पॅराफायमोसिसचे? तर ग्लान्स मध्ये अल्सर होऊ शकतो. ठीक आहे, खूप वेळ स्किन एक्सपोज राहिल्यामुळे किंवा नाही का बाकी कंडिशन्समुळे, किंवा गँग्रीन ऑफ द ग्लॅन्स इन लेटर स्टेजेस. तर ह्यामध्ये टाईट बँड निर्माण झाल्यामुळे, ठीक आहे, आर्टेरियल फ्लोचा जो ब्लड आहे, आर्टेरियल ब्लड फ्लो आहे, तो कॉम्प्रोमाइज होतो आणि त्यानंतर गँग्रीन होऊ शकते. तर आपण फायमोसिस आणि पॅराफायमोसिस दोघांची आपण डेफिनेशन पाहिली आहे, आपण पेनिसची अॅनाटॉमी पाहिली आहे, या दोघांचे कॉजेस, त्याचे क्लिनिकल फीचर्स, ट्रीटमेंट आणि कॉम्प्लिकेशन्स हे आपण पाहिलेले आहे. थँक्यू.